मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो आणि मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड्सनो सिनेमॅटिक घेते आदित्य भाऊ तुमचा। वाव, छान, उत्कृष्ट अशी पकड। आणि तो हा ब्लॉग टाकू नको, मी जस्ट टाइमपास करतो। ये सब क्या देखना पड़ रहा है। आपण आता पोहोचलेलो आहे गणपतीपुळे ना, सॉरी आहे फाट्याला पोहोचलो। तसे आम्हाला पण करायचे, आम्हाला पण हो तशी गंजले काय कामाचे ना, खाली उतरायला म्हणाये। हे बघा गंजले पार। हे बघा बद्दल मला काय माहिती नाही, तुम्हाला पण काय माहित नाही। जेवणे का और झोपणे का, डायरेक्ट एक कदम चुकला माणूस खपला। फक्त शूज धुवा, सुकवा, शूज धुवा, सुकवा आणि प्रॉपर एकदम प्रॉपर प्रोसेड होऊन समुद्रात सफेद फेस। गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग। तर आता वाजले सकाळचे 8:45। आम्ही मगाशीच उठलो, म्हणजे जरा लेटच झालं उठायला। उठलो, फ्रेश वगैरे झालो, आवरलं, आंघोळ वगैरे केली। आता रेडी होऊन बघू शकता आउटफिट रेडी होऊन आता आम्ही निघणार आहे नेक्स्ट डेस्टिनेशन। तर आजचा दिवस आहे, दुसरा ब्लॉग आहे, दुसरा। वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि नवीन ब्लॉग। स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। सो गुड मॉर्निंग। तर आजचा दुसरा दिवस आपला जाणार आहे, आपल्याला दुसरा दिवस आज फिरायचं आहे आरेवारी, म्हणजे मेन रत्नागिरीमध्ये फिरायचं आहे। जसं तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपलं पहिलं डेस्टिनेशन गणपतीपुळे होतं। आम्ही फक्त गणपतीपुळेला येणार होतो आणि आजच्या दिवशी आम्ही दर्शन घेणार होतो। तर काल आम्ही लवकर पोहोचलो, म्हणून मग काल संध्याकाळी दर्शन घेऊन टाकलं। आणि आमचं नशीब एवढं चांगलं होतं की दर्शन तर भेटलंच, पण आम्हाला आरती पण भेटली। सो मजा आली खूप। त्यानंतर मग आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ। आता पुढचे डेस्टिनेशन आज कवर करायचे तर आम्हाला 5 डेस्टिनेशन म्हणजे 5 प्लेसेस आहेत फिरायचे आहेत रत्नागिरीमध्ये, इन रत्नागिरी। सो आता इकडून पहिलं डेस्टिनेशन आहे आरेवारे बीच, त्यानंतर दुसरं डेस्टिनेशन आय थिंक सो मिऱ्या बीच, त्यानंतर थिबा पॅलेस, त्यानंतर एक टेबल पॉईंट व्ह्यू आणि एक कशेली बीच। हां, एवढे 5 डेस्टिनेशन आज आपल्याला कवर करायचे आहेत। सो आजच्या ब्लॉगमध्ये, ह्या एपिसोडमध्ये हेच 5 डेस्टिनेशन आपण कवर करणार आहे आणि फिरू, जेवू वगैरे, मस्त पूर्ण एन्जॉय करायचं आपल्याला। सो आज मी ठरवलं की स्टार्टिंगपासून ब्लॉग बनवायचा। सो आज ब्लॉग तुमच्यासमोर आहे। आता मस्तपैकी जाऊ। पहिला आरेवारे बीच इकडून नियर अबाउट 40 to 45 किलोमीटर्स आहे। त्या नेटवर्कचा इश्यू आहे, त्यामुळे हे गुगल मॅप चालत नाही, काय नाही, सिम्पल रोड आहे, लेफ्ट आणि मग राईट मारून सरळ जायचं। सो आरेवारे बीच आता करू, निघायला थोडा लेटच झाला आहे, काय विषय नाही। सो आरेवारे बीच करू, त्यानंतर मग थिबा पॅलेसला जाऊ। थिबा पॅलेसनंतर आय थिंक सो एक अजून डेस्टिनेशन आहे, हां ते एक करायचं आहे, हां मिऱ्या बीच, तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगतो। त्यानंतर आपण जेवू, त्यानंतर मग बाकीचे लोकेशन सनसेटला आपण टेबल पॉईंट आणि कशेली बीच करायचं। सो आपण जाऊयात आता पुढे, आता जर्नी स्टार्ट करूयात। सो लेट्स गो। लास्टपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात हे सांगा। माहिती आहे खूप महिन्यानंतर ब्लॉग्स येत आहेत, थोडा बिझी होतो कामामध्ये थोड्याशा। सो आता ट्राय करेल पुढे ब्लॉग कंटिन्यू टाकायचे, जसं फिरायला जाऊ तसं ब्लॉग करू आणि तुमच्याकडे पोचू। सो मिळत आपण आता डायरेक्ट गाडीत, बाय बाय। आता आपण गाडी काढूयात आणि हॉटेलच्या खाली जाऊयात, बॅग वगैरे भरलेले आहेत सगळ्या। सो आता आपण निघूयात पुढे, बघू शकता तुम्ही गाडी। आणि आमच्या गाडी आणायचं हेच मोठी होतं की आम्हाला एक रोड ट्रिप करायची होती, सो त्यामुळे आम्ही गाडी घेऊन आलो। नाहीतर सगळ्याचं बोललो होते की जाऊ आपण ट्रेनने जाऊ आणि मग तिकडे जाऊन गाडी वगैरे करू। सो मला असं होतं की इकडे रोड ट्रिप तरी करायची आहे, त्यामुळे मग आता रोड ट्रिप गाडी सध्या तरी बघू, कोल्ड स्टार्ट करतो। शेवटपर्यंत बघा, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लास्टपर्यंत। माझ्यामुळे तुम्हाला फिरता येईल, तुम्हाला लोकेशन बघता येतील। सो मी तेच ट्राय करेल तुम्हाला जास्तीत जास्त लोकेशन चांगलं दाखवायचं आणि इन्फॉर्मेशन द्यायची। तर मित्रांनो
आम्ही आता इकडे थांबलेलो आहे फोटो काढण्यासाठी, बघू शकता ही आमची गाडी आणि आम्ही थांबलोय एकदम चिलमध्ये. आता इकडे फोटो काढ, इकडे असे दोन डोंगर आहे, डोंगराच्या मध्ये आम्ही उभं राहून फोटो काढणार आहे. तो सीन भेटला म्हणून आम्ही तिकडे थांबलो. आता आम्ही जाणार आता पुढे. इकडून बघू शकता तुम्ही बीच आहे डायरेक्ट, हे बघा दिसतोय की नाही माहित नाही, बघा डायरेक्ट बीच आहे इकडून. तिकडे पण थांबून आम्ही फोटो काढू आणि मग पुढे आरेवारेला मेन जाऊ, मेन आरेवारे बीचला. सो भेटूयात थोडा टायमानंतर. आता आमचा फोटोशूट चालू आहे, फोटोशूट झाल्यानंतर भेटूयात. मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो आणि मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड्सनो, हे बघा आमचा आदित्य भाऊ कसा गाडी चालवते. राडा सिनेमॅटिक घेते आदित्य भाऊ तुमचा. वाव छान. उत्कृष्ट अशी पकड. हे बघू शकता. सध्या घुमायचं, फिरायचं, एन्जॉय करायचं, बाकी गेलं तेल लावत. आणि तो हा ब्लॉग टाकू नको, मी जस्ट टाइमपास करतो. ओके, आता आम्ही चाललोय आरेवारे बीचला. 5 डेस्टिनेशन आहेत, 5. भेटूयात तुम्हाला तिकडे मित्रांनो. आता गाडी माझी वाट बघते. बाय बाय मित्रांनो. तर आम्ही आता जात आहे आरेवारे बीचला. तो एकदम खूप चांगला असं उत्कृष्ट नजारे आहेत, सिनरी, बीच एकदम मस्त आहे की. आता आपण जाऊया आरेवारे बीचला. गाडी उडवत नाही आता आम्हाला, थोडस आम्ही टेक ऑफ साठी जागा बघतोय, सपाटी. हो, भेटूया आपण आरेवारे बीचला. बाय. दानिश भाई जिंदा रहते थे ना, तो किसी का नाम ही नहीं रहता था भाई. मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे गणपतीपुळे ना, सॉरी मिस्टेक आय माय मिस्टेक. आता आम्ही पोहोचलेलो आरेवारे बीचला, जस्ट इन केस हिअर. बघू शकता आळे फाट्याला पोहोचलो. आरेवारे बीचला पोहोचलो आम्ही. हे बघा कसं आहे तो गार्ड रूट. मग आता पोहोचले आरेवारे बीच. लय माती आहे, चप्पल डायरेक्ट विषय झाला, डायरेक्ट विषय. नॉटी बंड्या. वाळू पण लय गरम आहे मित्रांनो, काय सांगू आता, जाऊ दे. हो काय बीच आहे हो, कसं आहे. ते बघा कसं आहे, झिप लाईन पण इकडे मित्रांनो. आमच्या मनात आलं तर आम्ही करू, बघू काय विषय. लेट्स सी. झिप लाईन कसं आहे, आम्हाला पण करायचं, आम्हाला पण. समझ रहे हो ना. ही झिप लाईन तिकडून येते, इकडून, आणि मग त्या साईडला जाते. आम्ही पण करू कदाचित, बघू काय विषय. सध्या तरी आम्ही बीचवरती आलो, आरेवारे बीच वरती. हा आरेवारे पूल इकडचा बीच बघा मित्रांनो. बीच कसं आहे, लाटा बघा. शांत जागा आणि वादळी बीच, वादळी समुद्र. हो मला पोहता येत नाही, तर मी आतमध्ये गेलो असतो. जाऊ द्या, बाहेरच बरं आहे आपलं. पाय पाण्यात टाकायचे आणि जायचं. ओके मध्ये छी, काय विषय नाही. बघा इथपर्यंत पाणी आहे, हळूहळू इथे पर्यंत. मग इकडून पूर्ण हा बीच. 1 hour later. मित्रांनो आम्ही आता आलोय मिर्या बीच. म्हणजे ते इकडे एक शिप आहे, जुनी जहाज. जास्त लांब नाही, 10-12 किलोमीटर आहे फक्त. तेवढं पण नाही, लगेच होतं फटाफट. रोड पण चांगले आहेत, काही विषय नाही. आता बघूयात मस्तपैकी. इथून हा रस्ता आहे असं गावातून त्या जहाजीपर्यंत जायला. जहाज दाखवतो तुम्हाला तिकडे गेलं. मित्रांनो ही बघा ती शिप. आम्ही आलेलो आहे, पोचलो आम्ही त्या जहाजापाशी. बघू शकता तुम्ही, हीच ती शिप बोट जी पकडलेली. इकडून एंट्रन्स. जाऊ आपण पुढे. हा खाली उतरायला मनाई आहे. हे बघा हीच ती बोट.
हेच बघायसाठी आता आलो. बस बाकी काय नाही. तुटली गंजले पार. हे बघा. हे समुद्र. अरे मी Meanwhile. बोट बीट बघितली, थोडा वेळ बसलो एकदम निवांत. बोट तशी गंजली, काय कामाची नाही. हिस्टॉरिकल पॉईंट आहे म्हणून आम्ही आलो बघायला. आता आम्ही चाललोय रत्नागिरीमध्ये. जाता थिबा पॅलेसला जायचंय, पण ते आय थिंक सो आता बंद आहे. ते उघडणार आहे थोड्या वेळाने. आम्ही आता तिकडे जाऊ आणि मग ते दाखवतो तुम्हाला. बने रही आगे तक. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता थर्ड डेस्टिनेशनला, थिबा पॅलेस. तर ह्या पॅलेसबद्दल मला काय माहीत नाही, तुम्हाला पण काय माहीत नाही. बघूयात काय विषय. फक्त हा बघायचा विषय आहे, बाकी काय नाही इकडे. आतमध्ये जाऊन देतात की नाही देत ते आपल्याला माहीत नाही. तर तुम्ही येऊनच बघा काय असेल ते. बघू. हा बंद आहे पॅलेस, आतमध्ये जाऊन नाही देत. बघू शकता तुम्ही. हे बघा, हा मेन तो पॅलेस, थिबा पॅलेस. त्याच्याबद्दल आपल्याला काय माहीत नाही, कुठे लिहिलेलं पण नाही आहे. इकडे आय थिंक जो शो होतो, हा हे त्या जमान्यामध्ये तो पॅलेस होता तिकडे मध्ये. ते बघा ते आहे तिकडे मध्ये काहीतरी व्हायचं. आणि हे सगळे स्पीकर्स हे आत्ता पण होतं वाटतं. आणि हे सगळे बसायला खुर्च्या. सो आता बघू, एक्सप्लोअर करू जाऊन आता तिथं पॅलेस. थर्ड डेस्टिनेशन बघू. त्यानंतर डायरेक्ट खाऊन पिऊन जायचंय आपल्याला कशेरी. तिकडे 2 पॉईंट आहेत. 2 पॉईंट करून आजचा दिवस एंड्स. जेवणे का और झोपणे का डायरेक्ट एकदम निवांत. तर आता बघूया, जर आतमध्ये जायला भेटलं तर जाऊ, जर मग बाहेरून बघून कल्टी देऊ. तर नसेल तर काय डायरेक्ट मग दुसऱ्या लोकेशनला भेटू. 2000 years later. मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आता कशेली देवघाली बीचवरती. तो तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा, तिथून वरतून यायचं. हा आहे तो पुढे समोरचा टेबल पॉईंट व्ह्यू. आणि पुढे तुम्हाला मी बीच दाखवतो. बीच परफेक्ट बीच आहे, डायरेक्ट परफेक्ट बीच. तुम्ही हे बघू शकता. हे बघा बीच. ह्या बीचवरती जायचं. आणि हा सनसेटसाठी. आम्ही फक्त सनसेटसाठी आलो इकडे, बस बाकी काय नाही. पुढे मित्रांनो बघू शकता तुम्ही ही पायवाट. कसं आहे, इकडून डायरेक्ट बीच आहे, तो व्ह्यू पॉईंट, टेबल पॉईंट. तिकडून सनसेट एन्जॉय करायचा. आणि हा इकडे बीच एवढा मस्त मोठा, काय विषय नाही. आता आम्ही जातोय खाली. तुम्ही खाली जाऊ, हळूहळू जाऊ. घसरेचा विषय भाव, डायरेक्ट घसरायचा. एक कदम चुकला माणूस खपला. क्या लेंडू की तरह गिरा रे. इकडे काहीतरी विषय आहे, तुम्हाला दाखवतो. मला पण नाही माहित, बघूयात काय. इकडे काहीतरी केव आहे, हे बघू शकता तुम्ही. इकडे बघा, दिस इज व्हॉट इज दॅट. ती केव आहे वाटतं आतमध्ये. तिकडून जायला असं, हा केवच आहे. पण तिकडे एंट्री रेस्ट्रिक्टेड आहे म्हणून आम्ही जाणार नाही. मग आता इकडे मस्त फोटो बिटो काढू एकदम ओके. आणि मग वरती जाऊ. सनसेट समुद्र. हा बीच कोणाला जास्त माहिती नाही आहे इथं, त्यामुळे आम्ही आलो. बघू, लेट्स एन्जॉय. मित्रांनो, झालं आमचं बीच फिरून. आणि हा करतोय शूज धुवून काम. माझे बुट धुण्यातच गेले. सगळ्या बीच मध्ये भाईनी फक्त शूज धुतलेले आहेत. फक्त शूज धुवा सुकवा. बघा आता सनसेट झालेला. आता आम्ही चाललोय तिकडे वरती सनसेट एन्जॉय करायला. तर आता तुम्हाला भेटू आपण वरती. टाइम लॅप्स तुम्ही एन्जॉय करा. चला, लेट्स गो. मित्रांनो, इथून व्ह्यू बघा. व्ह्यू इथून. हा आता एवढा मस्त सनसेट झालेला आहे, एकदम प्रॉपर सनसेट.
आणि प्रॉपर एकदम प्रॉपर सनसेट बघून प्रॉपर सनसेट झाला. टाइम लॅप्स तुम्ही बघितला असेल, आवडला तर सांगा मला. लाईट हाऊस दाखव त्यांना मित्रांनो. लाईट हाऊस नाही येते हो मी. अच्छा ओके ते फिरत्या बोट आहेत ओके. लाईटीच्या. कॅन्सल, रद्द, प्लॅन रद्द. ओमकार मजा आली खूप. अरे भाई कसा होता कसा होता आजचा दुसरा दिवस? कसा होता आजचा दिवस? आज 2 बीच आपण फिरलो. हा तिसरा बीच मित्रांनो. सनसेट बघितलाय, आनंद तर आपण. दुसऱ्या दिवसातला आज तिसरा बीच ना? येस. आता राहिले अजून 3 दिवस. 3 दिवस मकर फिराय, नुसती मजा, मस्त एन्जॉय. कसं आहे आता काय ना, आता इज्जतीत जेवायचं, हॉटेल शोधायचं आणि झोपून जायचं, बाकी काय नाही. तर एवढंच होतं. बघा बीच खवळले, समुद्र खवळले आज. समुद्रात सफेद फेस. सो बाकी काय नाही. मला तर वाटतं आज एवढंच इथं संपवावा ब्लॉग. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. दिवस 3रा आणि ब्लॉगचा एपिसोड 3रा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तर मित्रांनो, ते बाय नव्हतं, ब्लॉग नव्हता संपला, ब्लॉग अजून चालू आहे. बघू शकता आम्ही आता थोडंच कशेरीवरून काहीतरी ते बीचवरून 5 किलोमीटर बाहेर आलो रोडला, हायवेला. त्यात आता आम्ही आता रूम घेतलाय एक. बघू शकता हे हॉटेल काहीतरी चांगलंच नाव आहे. काहीतरी हॉटेल रत्नप्रभा. हा हॉटेल रत्नप्रभा पॅलेस हे हॉटेलचं नाव आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इकडे या. भरपूर भारी हॉटेल, एकदम क्वालिटी. आम्ही तिकडे गाडी पार्क केले. इकडं बघू शकता पाळणा आहे, तिकडं लहान मुलांसाठी खेळायला वगैरे पण आहे. क्वालिटी आहे. आणि प्रत्येक म्हणजे नाही म्हटलं तरी 3-4 रूम्सला AC आहे. AC म्हणजे बाल्कनी आहे. आणि आम्ही AC वाले रूम घेतले. सो अफोर्डेबल पण आहे आणि एकदम ओके. तो जेवण पण यांचं इकडंच आहे. आम्ही जेवणाचे पण ऑर्डर दिले. आता नंतर फ्रेश वगैरे होऊ, जेवू आणि मग थोडं बसू आणि मग संपू. सो काय नाही, एवढंच होतं आजसाठी. ब्लॉग आत्ता एंड करतो. सो भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये उद्याच्या दिवशी. सो तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, पीस.